चं आगमन होणार आहे आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायाची ही विसर्जन मिरवणूक दिमाखात काढली जाते। मोठ्या संख्येने गणेश भक्त इथे या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। मुंबईचा राजा आता गिरगाव परिसरात गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबत त्याचे हे सगळे गणेश भक्त सुद्धा इथे आलेले आहेत। मानाचा गणपती म्हणून मुंबईचा राजा सुद्धा एक महत्त्वाचं मंडळ आहे आणि एकीकडे वरुणराजाची हजेरी आहे, दुसरीकडे बाप्पावर गुलालाची उधळण होतीये। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात बाप्पाचं उत्साहपूर्ण जल्लोषपूर्ण वातावरणात इथे बाप्पाला निरोप दिला जातोय। तर दुसरीकडे जड अंतःकरणानं तितक्याच दुःखद भावनेनं, कारण हा क्षण पुन्हा येणार नाहीये। तब्बल 1 वर्षानंतर आता हा क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि याच भावनेनं हे सगळे गणेश भक्त इथे मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत। जड अंतःकरणानं ते बाप्पाला निरोप देत आहेत। त्यांना मनात जरी दुःख असलं तरी सुद्धा चेहऱ्यावर बाप्पाला अगदी हसत हसत आणि तितक्याच उत्साहात निरोप दिला जातोय। एकीकडे ढोल ताशाच्या गजरात, दुसरीकडे बाप्पाच्या जयघोषात हे सगळे गणेश भक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईच्या राजाची ही सुंदर विलोभनीय मूर्ती आहे आणि आता मुंबईचा हा राजा गुलालामध्ये माखलेला आहे। दुसरीकडे गिरगाव चौपाटीमध्ये हळूहळू इतरही मानाच्या गणपतींचं आणि इतर काही गणपतींचं आगमन होत आहे। अतिशय सुंदर असा हा देखावा आहे। मागे श्रीकृष्णाची भली मोठी मूर्ती आहे, दुसरीकडे गिरगाव चौपाटी परिसरात सध्या मुंबईच्या राजाचं इथे आगमन झालेलं आहे। पूर्णपणे गुलालानं माखलेला मुंबईचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुंबईच्या राजाच्या या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्त सहभागी झालेले आहेत। गणेश भक्तांकडून इथे ढोल ताशाचा गजर करत, नृत्य करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय। तब्बल 1 वर्षानंतर आता बाप्पाचं दर्शन होणार आहे आणि त्यामुळे बाप्पाची विलोभनीय, आकर्षक, सुंदर अशी ही मूर्ती, छबी आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी, आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी हे सगळे गणेश भक्त इथे आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हे सगळे अपडेट्स, मिरवणुकांचे, गणपती बाप्पांच्या विसर्जनाचे सगळे अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहू शकणार आहात। खरं तर मोठ्या संख्येनं या मिरवणुकांमध्ये गर्दी होत असते। सध्याची ही दृश्य आपण गिरगाव चौपाटीची पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं अक्षरशः समुद्राबरोबरच गणेश भक्तांचा सुद्धा महापूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मोठ्या संख्येनं इथे गणेश भक्त दाखल झालेले आहेत आणि आता मुंबईच्या राजाचं काहीच क्षणामध्ये इथे विसर्जन होणार आहे। काही वेळातच बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे, बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्या भावनेतनं इथे बाप्पाची एक छबी डोळ्यात साठवावी, आपल्या कॅमेऱ्यात कैद करावी, यासाठी हे सगळे गणेश भक्त आतुर झालेले आहेत। बाप्पाला पाहण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आतुर झालेले आहेत, कारण पुढच्या 1 वर्षानंतरच बाप्पाचं हे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे हे सगळे गणेश भक्त इथे भक्तिरसानं न्हाऊन निघालेले आहेत आणि या भक्तिरसात अगदी उल्हासपूर्ण वातावरणात, उत्साहात आणि तितक्याच जड अंतःकरणानं, तितक्याच दुःखानं बाप्पाला आज निरोप देणार आहेत। पोलिसांचा सुद्धा अगदी चोख बंदोबस्त आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत। प्रशासन सज्ज आहे। यासह अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं मुंबईच्या सगळ्या मिरवणुका सुरू आहेत। एका मागोमाग एक मानाच्या गणपतींचं इथे आगमन होत आहे। सुरुवातीला मुंबईच्या राजाचं विसर्जन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजाचं आता गिरगाव चौपाटीमध्ये इथे आगमन झालेलं आहे। अगदी दुपारपासूनच या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। आता साधारणतः 6 ते 7 तास झालेले आहे आणि या 6 ते 7 तासांमध्ये अगदी क्षणाचा सुद्धा उत्साह या सगळ्या गणेश भक्तांचा कमी झालेला नाहीये। त्याच उत्साहात, त्याच उल्हासात, त्याच आनंदात आणि तितक्याच जड अंतःकरणानं हे सगळे गणेश भक्त या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। अगदी 22-22 तास त्याच पद्धतीनं ते या मिरवणुकांमध्ये येत असतात आणि यंदा सुद्धा त्यांचा हाच उत्साह सध्या पाहायला मिळतोय आणि ही गर्दी, हा गणेश भक्तांचा महापूर, या महापुरात बाप्पाला अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जाणार आहे। आपण पाहतोय अगदी एकीकडे वाहनं सुद्धा जात आहेत। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आता दाखल झालेले आहेत। यासह रामदास आठवले सुद्धा आपल्याला दिसत आहेत। यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सुद्धा इथे आलेले आहेत आणि काही राजकीय नेते आहेत। बाप्पाच्या विसर्जनासाठी इथे हे सगळे
नेते मंडळी दाखल झालेले आहेत। योगेश कदम सुद्धा दिसत आहेत। एकूणच पोलीस बंदोबस्तात आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या मिरवणुका सध्या निघतायत आणि या मिरवणुकांच्या मध्ये या गणेश भक्तांचा उत्साह सुद्धा अगदी वाखाणण्याजोगा आहे, कारण अगदी सकाळपासून ते आतापर्यंत अगदी थोडाही उत्साह या सगळ्यांचा कमी झालेला नाहीये। शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळे गणेश भक्त याच उत्साहात मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात आणि आता गणेशाचं विसर्जन इथे थोड्याच वेळामध्ये होणार आहे। मुंबईच्या राजाचं विसर्जन होणार आहे। मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी हे सगळे भक्त मंडळी, सगळे गणेश भक्त इथे दाखल झालेले आहेत आणि एकीकडे समुद्र आहे, एकीकडे हा समुद्राचा, दुसरीकडे भक्तांचा हा समुद्र आपण म्हणू शकतोय, कारण इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळे गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। ज्यांना या मिरवणुकीमध्ये सहभागी होता येत नाही, या गर्दीमध्ये येता येत नाही, त्यासाठी TV9 मराठी अगदी प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते। त्यामुळे तुम्ही घर बसल्या या विसर्जन मिरवणुकांचे सगळे अपडेट्स, इत्तमभूत अपडेट्स पाहू शकताय। TV9 मराठी तुमच्यापर्यंत या सगळ्या मिरवणुकांचे अपडेट्स पोहोचवते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत हे सगळे गणेश भक्त या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता मुंबईच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन झालेलं आहे। अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये, तितक्याच जल्लोषात, तितक्याच उत्साहात, मात्र जड अंतःकरणानं बाप्पाला आता निरोप देण्यात येणार आहे। यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसतोय। यासह तरुणांसह महिला आहेत, तरुणी आहेत, अगदी सगळेच मंडळी, वयोवृद्ध सुद्धा या मिरवणुकांमध्ये खरं तर येत असतात। यंदा सुद्धा तोच उत्साह या सगळ्यांमध्ये दिसतोय। गुलालाची उधळण करत, फुलांची पुष्पवृष्टी करत आणि बाप्पाचा जयघोष करत हे सगळे गणेश भक्त आता बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात तो क्षण आता जवळ आलेला आहे, ज्या क्षणात बाप्पाचं विसर्जन होणार आहे, बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। खरं तर यावर्षी वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पांच्या मूर्ती बनवण्यात आलेल्या होत्या। दरवर्षी आपल्या बाप्पाला वेगळा कसं रूप देता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे आपल्याला हा देखावा करता येईल, याच प्रयत्नात हे सगळे गणेश मंडळ असतात। अगदी 2-3 महिन्यांपासून ही सगळी तयारी सुरू असते। 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि या 10 दिवसात बाप्पाला अगदी सहृदय प्रेम दिलं जातं आणि या प्रेमाला मनात साठवून आता बाप्पा निघालेले आहेत आपल्या पुढच्या प्रवासासाठी। बाप्पा निघालेले आहेत आता विसर्जनासाठी आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त इथे आलेले आहेत। आपण पाहतोय झेंडे घेऊन, भगवे झेंडे घेऊन इथे बाप्पाला एवढंच काम आहे। आणि स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा असं आहे की आपल्या मनात जे असतं ना ते बाप्पांना माहिती असतं, त्यामुळे फार काही मागायचं नाही। गणेश उत्सव विसर्जन होने वाला है, क्या कहना चाहिए मौके पर? ये बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र में 10 दिनों तक बहुत अच्छे तरीके से गणेश उत्सव संपन्न हुआ है। लोगों ने इस उत्सव को बड़े धूमधाम के साथ मनाया है। ये बात जरूर है कि जब गणेश जी का विसर्जन होता है तो मन में एक टीस होती है, थोड़ा दुख भी होता है कि 10 दिनों के बाद बाप्पा हमको छोड़ के जा रहे हैं, पर पता होता है कि अगले साल बाप्पा वापस आने वाले हैं। जिस बात की खुशी है, चाहे मुंबई हो, पुणे हो या महाराष्ट्र अलग अलग भाग हो, सभी शहरों में, गांवों में जो एक प्रकार से गणेश जी की जो मिरवणूक है, जो जुलूस है, बहुत अच्छे तरीके से निकला हुआ है, शांति के साथ चल रहा है। पुलिस विभाग हो, चाहे महानगर पालिका हो, स्थानीय प्रशासन हो, उन्होंने बहुत अच्छी व्यवस्था यहाँ पर की हुई है, जिसके कारण मुझे ऐसा लगता है कि भक्तों में भी एक समाधान। सर, नागरिकों के लिए कुछ प्रार्थना सर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथे प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यांना सद्बुद्धी बाप्पानं देऊ देत आणि सुरुवात माझ्यापासून सुद्धा करू देत, सगळ्यांसाठी नाही तर मी स्वतःसाठी सुद्धा सद्बुद्धी मागणार असल्याचं फडणवीस म्हणाले। गणेश पर्व चांगल्या पद्धतीनं पार पडलं आहे। पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका पाहायला मिळत आहेत। अगदी देशभरात, महाराष्ट्रभरात याचा उत्साह पाहायला मिळतो, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली। शिवाय मुंबई महापालिकेनं चांगली व्यवस्था केली असं म्हणत महापालिकेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक सुद्धा केलंय। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आताच
या संपूर्ण नियोजनासंदर्भात मुंबई महापालिकेचं कौतुक केलेलं आहे। मी आताच म्हटलं, या ठिकाणी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या मिरवणुका सुरू आहेत। कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। दुसरीकडे गणेश भक्त सुद्धा अगदी शिस्तीमध्ये चालतात। कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी वातावरण बिघडू नये यासाठी सगळ्यांकडूनच काळजी घेतली जाते। आणि आता इथे मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीमध्ये पोहोचलेला आहे आणि अगदी काहीच क्षणामध्ये तो कठीण क्षण येऊन ठेपलेला आहे, ज्या क्षणी बाप्पाचं विसर्जन होणार आहे। आणि त्याचीच ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय समुद्रावरची। समुद्राचा एकीकडे मोठ्या संख्येनं गणेश भक्तांचा पूर आहे, गणेश भक्तांचाही महासागर आहे, तर दुसरीकडे त्या सागरात बाप्पाचं विसर्जन होणार आहे। आणि हे सगळे गणपती बाप्पा सध्या विसर्जनासाठी इथे मार्गस्थ होत आहेत। सध्या मुंबईचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळामध्ये बाप्पाचं सुद्धा विसर्जन होणार आहे। त्यासाठी गणेश भक्त मनाची तयारी करून अगदी सकाळपासूनच या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। परळचा राजा सुद्धा आता काहीच वेळामध्ये इथे पोहोचणार आहे। अगदी सकाळपासून 7 ते 8 तासांनंतर थोडाही उत्साह या सगळ्या गणेश भक्तांचा कमी झालेला नाहीये। पावसाची सुद्धा अनेक वेळा हजेरी लागली, पावसानं सुद्धा हजेरी लावली, मात्र या भर पावसात सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे। बाप्पाला मनोभावे